नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या कंबाईन बुक रिव्हिजन बॅच मध्ये ऍडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः मी स्वागत करतो। या पुस्तकावर आधारित ही बॅच असणार आहे। ओके, या पुस्तकामध्ये जवळजवळ बघा पॉलिटी, हिस्ट्री, इको, जिओग्राफी, सायन्स म्हणजे हे सगळे विषय मिळून जवळजवळ 1150 पेजेस आहेत आणि हे आपण सगळं 35 दिवसामध्ये कंप्लीट करणार आहे। मग याच्यासोबत आपला अभ्यास नेमकं कसा करायचा, येणाऱ्या नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी आपण म्हणजे ही बॅच लावली सर, मग माझा अभ्यास कसं होणार, मी दिवसभर काय करू, असे बरेच प्रश्न मनामध्ये तुमच्या खेळत असतील। तर कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे, सुरुवातीला बघा या पुस्तकाचं जसं सिक्वेन्स आहे बघा, आता जे तुम्ही घेतलात 7th एडिशन जे तुमच्या हातात आहे, या पुस्तकाच्या सिक्वेन्सनच हे लेक्चर होणार। पहिलं पॉलिटी होईल, नंतर हिस्ट्री होईल, नंतर इकॉनॉमिक्स, नंतर जिओग्राफी, नंतर सायन्स, अशा पद्धतीने होईल। या टॉपिक मध्ये पॉलिटीच्या रिलेटेड जेवढंही करंट आहे ते त्याच वेळेस घेतलं जाईल। उदाहरणार्थ पॉलिटीमध्ये नेमणुका, समजा ज्ञानेश कुमार, अजय कुमारजी, दिनेश वाघमारेजी यांच्या नेमणुका झालेत, बरोबर। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णनजी आणि आपले सध्याचे जे काय नरेंद्र मोदीजी असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील, त्यानंतर ओम बिर्लाजी असतील, राहुल गांधीजी असतील, या सगळ्यांच्या बद्दल जेवढे काही इन्फॉर्मेशन, सरन्यायाधीश असतील, भूषण गवईजी असतील, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन म्हणजे सांगतो उदाहरण यात म्हणजे बऱ्यापैकी तुमचं करंट देखील या ठिकाणी कव्हर केलं जाईल। ओके, मग आता बघा पॉलिटी या तुमचा अभ्यास कसं पाहिजे। मी आता दिवसभरामध्ये मी सर 8 ते 10 तास अभ्यास करतोय असं बऱ्याच जणांचं म्हणणं असते, बरोबर। मग या 8 ते 10 तासामध्ये कॅल्क्युलेशन कसे असले पाहिजे पहिलं लक्षात घ्या। बघा तुमचे याच्यामधले तुम्ही डायरेक्टली लाईव्ह बघा, एकदा जर लाईव्हचे जर रेकॉर्डेड बघण्याचा तुम्ही जर बघा, आणि सगळ्यात महत्वाचं जी विद्यार्थी चाणक्य 1, 2 चे आहेत, मी पहिलंच सांगतो बघा, चाणक्य 1 आणि 2 चे आहेत, त्यानंतर विक्ट्री बॅचचे विद्यार्थी आहेत, त्यांना ही बॅच लाईव्ह उपलब्ध होईल। त्यांच्या बॅचमध्ये रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध होणार नाही का, त्याचं कारण सांगतोय, ते विद्यार्थी बघतच नाहीत व्हिडिओ, अलग लक्षात नंतर। म्हणून त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना किती रिक्वेस्ट केला तरी मिळणार नाही, आणि कॉल करून तुमच्या स्टाफशी त्रास देऊ नका। ज्या बॅचला बघा लाईव्ह तुम्हाला मोफत उपलब्ध करून दिले चाणक्य बॅचच्या विद्यार्थ्यांना, तुम्हाला काय असणार आहे, तुम्ही लाईव्हच बघू शकता, नंतर तुमच्या बॅचमध्ये रेकॉर्डेड लेक्चर पडणार नाहीत। कोणत्या, जे जुन्या बॅचचे विद्यार्थी आहेत ज्यांनी फक्त बुक रिव्हिजन बॅचसाठी ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यांना मात्र लाईव्ह उपलब्ध होतील आणि रेकॉर्डेड उपलब्ध होतील। ओके, हे लक्षात घ्या। जर समजा ज्याला खरंच वाटतंय की बाबा काय आपण आहेत, आपल्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत, पैसा सगळं म्हणजे काय, तर त्यांनी काय करू शकता, लाईव्ह बॅच मध्येही आणि कुठल्या लाईव्ह बॅचच्या याच्यामध्ये म्हणजे डायरेक्ट तुम्ही कंबाईन बुक रिव्हिजन बॅच जॉईन करू शकता। जर चाणक्य बॅच 1, 2, 3 किंवा विक्ट्री बॅच मधल्या विद्यार्थ्यांनी घेऊ शकता, तुमच्या मनावर आहे। पण जी कंबाईन बुक रिव्हिजन बॅच मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना मात्र लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही मिळतील। ओके, मग ते सांगितले, बरं ठीक आहे। मग आता हे 8 ते 10 तास अभ्यास करताय, तर मिनिमम बघा तुम्हाला बॅच साठी किती रे, 2 ते 3 तास लागतील, जास्तीत जास्त 2.5 तास पकडूया आपण, जास्तीत जास्त 2.5 तास, कधी 3 तास लागतील। ओके, 3 आवर्स। मग आता दररोजचे तुम्हाला दिवसातले दररोज बघा या जवळजवळ 2 तास ते 3 तास दररोज याच्यासाठी वाचून या। 2 तास खूप झाले, जे तुम्हाला मी घेणार आहे इथं 2 तास म्हणजे किती झाले रे, हे 2 आणि हे 3, मॅक्झिमम म्हणतोय 3 तास, मॅक्झिमम तेवढे लागणारच नाही। हे लेक्चरसाठी आणि हे कशासाठी असणार आहे, जे लेक्चरचं टाइम टेबल दिलेलं आहे ते वाचून येण्यासाठी। इथंच परफेक्ट करा, एवढं परफेक्ट होईल बघा। याच्या अगोदर जर समजा हे लेक्चरच्या अगोदर 3-4 वेळेस वाचून आलात, हे परफेक्ट केलात, याच्या बाहेर तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही, याची शाश्वती मी देतो। तो विषय एवढा परफेक्ट होईल 35 डेज मध्ये, म्हणजे येणाऱ्या तुम्हाला जर 15 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, मॅक्सिमम 20 ऑक्टोबरला तुम्ही तयार व्हाल, तिथून 19-20 दिवस अजून उरतील। आणि याच्यामध्येच या 35 दिवसामध्ये 3 बॅचेस 3 हे पण घेणार आहे, टेस्ट सिरीज 3-4, क्वालिटी उगाच 10 घ्यायचे आणि बेकार कार्यक्रम बिघडतो कराय। मग असे बघा टेस्ट सिरीज वर जास्त भर देण्यापेक्षा 21,000 मधले प्रश्न दररोज सोडवा। आता इथं मी 2 तासामध्ये काय करेल, समजा मला टॉपिक वाचायला, इथं शिकवायला मला जास्त वेळ लागतो रे, तुम्ही जर हे टॉपिक वाचायला गेलात, 1.5 तास वाचायला लागला, 30 मिनिटं प्रश्न सोडवायला लागतील। मी म्हणतोय 3 तास लागू दे, इथं काय फरक पडतंय, बरोबर। मग इथं 30 मिनिटं गेले, म्हणजे अशा पद्धतीने इथं प्रश्न, म्हणजे मी घटना निर्मिती टॉपिक वरील काय करेल, 1 तास टॉपिक वाचून घेईल उदाहरणार्थ, मग 1 तास प्रश्न सोडवील, असंही चालते तुम्ही। 1 तास 21 मधले सगळे प्रश्न, हे 2 पुस्तकं सोबत पाहिजेच। 21 मार्कला ईच अँड एव्हरी क्वेश्चन सुटला पाहिजे। नाही सुटते सर मला विचार, लगेच यायचं आणि त्या बॅच मध्ये विचारू शकतोस, लाईव्ह कसं आहे बघ, काय वाटलं ते विचारू शकतोस, ही तुम्हाला करायचं, ते पण शेवटी का सुरुवातीला कोणाला डिस्टर्ब नको, एकदम सिक्वेन्स न चालेल, बरोबर। मग या पद्धतीने ही बॅच होईल, म्हणजे याचा अर्थ बॅचसाठी तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे, 5 तास, म्हणजे बॅचला व्हिडिओ बघण्यासाठी 3 तास, 2.5 ते 3 तास मॅक्सिमम म्हणतोय।
आणि 2 तास काय रे बॅचच्या हे सकाळी मॉर्निंगलाच वाचून घ्यायचं, सायंकाळी हे होणार आहे 6 ते 8, जो की आपला काय डल टाइम आहे, डल टाइम. असंही बघ 6 वाजता 4ला उठला रे उठला, काय करतो 8 पर्यंत काहीच करत नाही, 7-8 वाजेपर्यंत निवांत. फक्त 7-8 वाजे काय चाललं रे भाऊ, कुठं आला रे, कसं झालं रे, काय चाललंय तुझं, किती वार आले मेन्सला, हे मेन्सलाच नसते, त्याला उगाच चौकशी करत बसते. काय गरज आहे का? आपलं बघ, दुनियामध्ये कोणी कुणाचं नसते, पूर्व स्वतःच बघ आणि स्वतःची मेहनत कर. मेहनत केल्याशिवाय तू पास होणार नाहीस, दुसऱ्याला ज्ञान देत बसू नको. ओके, मग या पद्धतीनं तुमचे 5 तास झाले आहेत. मग उरलेले किती तास आहेत रे, अजून 10 तासामधले अजून 5 तास तुमच्याकडे आहेत आणि 10 तास आता सध्या अभ्यास कराच, हे लक्षात घ्या. उरलेल्या 2 तास दररोज, असं कुठलंच दिवस असलं नाही पाहिजे ज्या दिवशी 2 तास मी मॅथ रिझनिंगला वेळ दिला नाही स्वतः. म्हणजे यासोबत तुम्ही मॅथ रिझनिंग दररोज 2 तास करा आणि 1 तास करंट करा दररोज. आणि सर मग अजून 2 तास काय करू, अजून 2 तास पुढं जे आपलं इतिहास होणार आहे, इतिहास हिस्ट्री विषय ते वाचून ठेवा. ओके, हे 2 तास हिस्ट्री वाचायला द्या, म्हणजे पुढचा विषय जो होणार आहे. मग या पद्धतीने आपले 10 तास ठेवा. म्हणजे काय रे बघा, 2.5 ते 3 तास, सॉरी 5 तास कशाला चाललेत, सध्या दररोजच्या काय सध्याच्या विषयाला चाललेत. म्हणजे जे आपलं पॉलिटी चालू आहे समजा उदाहरणार्थ पहिला, मग दुसऱ्याला आपण काय करतोय, दररोज मॅथ रिझनिंगला वेळ देतोय मी, दररोज 2 तास, दररोज मॅथ रिझनिंगला 2 तास दिलो तर 20 पैकी मी 17-18 पर्यंत इझिली पोहोचू शकतो, ही माझं कॉन्फिडन्स असलं पाहिजे. आणि काय रे आता या 5 तासामध्ये 1 तास करंट, खूप झाला 1 तास करंट. मग काय करायचं करंटला, मी जानेवारी ते जुलै पर्यंत करंट उपलब्ध करून देतो, द्वैवार्षिकीही उपलब्ध करून देतो तुम्हाला पाहिजे असेल तर. पण मार्केटमध्ये काय आलं तुम्ही ते वाचा, तुम्हाला रेग्युलर जे वाचता असाल ते वाचा वाटलंच तर. पण माझा जानेवारी ते जुलै पर्यंत ही करंट तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. जुलै एंडिंग पर्यंत, त्याच्या बाहेर काय विचारतील का, नाही विचारणार, करंट तेवढं करंट. ओके, आणि दररोज 2 तास, आता याच्यामध्ये करंट बऱ्यापैकी होईल रे, तर राहिलेलं म्हणतोय मी. याचे लेक्चर देखील मी करंटचे जानेवारी ते जुलै पर्यंत उपलब्ध करून देईल. मागच्या 2 वर्षाचे देखील करंट घेतले ते पण तुम्हाला उपलब्ध करून देईल. ओके, म्हणजे करंट काय घेतो म्हणलेलं नाही तुम्हाला, पण एक एक्स्ट्रा म्हणतोय. पण आता हे 2 तास काय रे, मागचा जो पुढचा विषय होणार आहे ते करायचा आहे लक्षात. मग आता तुमचं कसं होणार बघा, टाइम टेबल. कंबाईन बुक रिव्हिजन बॅच जी आहे आपली, ते 35 दिवस चालणार आहे. 35 दिवस, मॅक्सिमम 35 दिवस घ्यावा असं माझी इच्छा आहे. 40 दिवस घ्यायची इच्छा नाही, बरोबर. 35 दिवसात संपवायचंय. त्याच्यानंतर 20 दिवस पोरांनी पुन्हा मी दिलेल्या प्लॅनिंगवर ते वर्क केले तर ते येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% पास होतील, याची शाश्वती मी देतो. मला काय म्हणजे तुम्ही बिंदास राहा रे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून आलात ना, बस. मागच्या वर्षीच्या पोरांना विचार की कशा पद्धतीने हे मास्टर घेतलेलं आहे. नंतर काय रे, शिकवणं कमी, टाइमपास जास्त असते बाकीच्यांचं. काय हो, टाइमपास जास्त असतो, तसा आपला कार्यक्रम नाही. आपला कार्यक्रम सडेतोड आहे. आणि काय रे, मागच्या 10-15 वर्षापासून हे आप्पा हातमुरे स्वतः ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे. त्याला काही विचारा ते सांगते तुम्हाला. असा हा ऑब्जेक्टिव्ह माइंड तयार केलेला आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह माइंड झाल्यामुळं एमपीएससीचे कार्य नस ओळखण्याचं कार्य मी केलेलं आहे क्षेत्रामध्ये. म्हणून तुम्हाला बिंदास राहा. येत्या कार्य मी सांगतोय वाक्य इथं क्वेश्चन येणार आणि त्याच्या बाहेर येणार नाही. तुम्ही मागच्या वर्षीचे काढून बघा, मी सांगितल्या ठिकाणीच प्रश्न आलेत नाही. मागची बुक रिव्हिजन बॅच तुम्हाला आठवत असेल, काही पोरं तुम्हाला म्हणले सर तुम्हीच कार्य तुम्हीच दिसत होता, हातवारे सहित तुम्ही आठवत होता. मी म्हणलं बरं झालं, तू तेवढं कॉन्सन्ट्रेशन देऊन बघितलंस बाबा. फक्त विश्वास ठेवून बघायला या. बघा आता आपण पॉलिटी, पहिला सुरुवातीचा विषय पॉलिटी करे 35 दिवसात बॅच करे संपेल. त्यामध्ये 7 ते 8 दिवस आपला काय लागतील, पॉलिटीला लागेल. आता जॉग्राफी आणि हिस्ट्रीला कम्पॅरेटिव्हली कमी लागतील, लक्षात ठेवा. का, 10 मार्काला आहेत बरोबर ना. आणि इकॉनॉमिक्स हे दोन विषय आपण 15 दिवसात संपवू, इकॉनॉमिक्स आणि हे. ओके, बाकीचे 2 विषय 10 दिवसात. ओके, 25 दिवस, बाकीचा 10 दिवस. पुन्हा बघा 10, 20 आणि 10 म्हणजे किती रे, 15 दिवस आपल्याला कशाला लागतील या 2 विषयाला. मग पुन्हा 7 दिवस, 22 दिवस झाले. बाकीचे मग 8 दिवसामध्ये ते संपून जाईल. म्हणजे 30-35 दिवसामध्ये आपण संपून टाकू मॅक्सिमम. ओके, बघा आता 15 सप्टेंबरला आता तुमच्याकडे टॉपिक असतील बरोबर, सिक्वेन्स घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्य हा टॉपिक होणार आहे बरोबर. बघा याच्यामध्ये दिले मी टॉपिक नंबर 16 तारखेला. बघा 16 तारखेला प्रस्तावना, उद्देशपत्रिका, नांदी म्हणजे प्रस्तावना, त्यानंतर संघराज्य, राज्यक्षेत्र आणि नागरिकत्व हे 3 टॉपिक होतील. त्यानंतर 17 तारखेला कोणकोणते होतील रे, 5 आणि 6 म्हणजे मूलभूत हक्क, मार्शतत्व आणि मूलभूत कर्तव्य होतील. त्यानंतर 18 तारखेला कोणतरी बाबा, 18 तारखेला बघा, 18 तारखेला घटना दुरुस्ती पद्धत आणि घटना दुरुस्त्या, आतापर्यंतच्या सगळ्या घटना दुरुस्त्या, टेन्शन नका घेऊ, त्यामध्ये सर त्याच्या बाहेर घटना दुरुस्ती विचारणारच नाही. त्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ इथपर्यंत होईल. आणि 19 तारखेला संसद आणि विधानमंडळ होईल. 20 तारखेला पुन्हा, कारण 20 तारखेला संडे असल्यामुळं 2 सेशन होतील. हे संडे आहे इथं. काय मग कोणता होईल 20 तारखेला,
20 तारखेला बघा, 20 तारखेला विधानमंडळचं इथं मात्र 50% संपल विधानमंडळ, पूर्ण संपणार नाही कारण वेळ लागेल. विधानमंडळ त्यानंतर विधानमंडळ सगळ्यात जास्त प्रश्न असतात. विधानमंडळ असेल, त्यानंतर घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग असतील, म्हणजे आपण कुठपर्यंत 16 तारखेपर्यंत 16 न्यायमंडळ असेल, आणीबाणी असेल, केंद्रशासित प्रदेश असेल, केंद्राचे संबंध असतील, हे इथपर्यंत संपतील. त्यानंतर 21 सप्टेंबरला ग्राम प्रशासन होईल आणि 22लाही ग्राम प्रशासन ठेवलंय. ग्राम प्रशासन मोठं आहे बघा. ओके. आणि मग त्याच्यानंतर करे महान्यायवादी, महाधिवक्ता, अनुसूची, सूची, भाग, कलमे, खटले आणि करंट रिलेटेड पॉइंट्स. आणि खटले पण यावेळेस आपण काय केले, सिक्वेन्सनं बऱ्यापैकी खटले ठेवले, मॅक्झिमम खटले कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. अशा माध्यमातून काय होईल, पॉलिटी तुमचं 7 ते 8 दिवसात कंप्लीट होईल. आणि 21 सप्टेंबरला तुम्हाला काय केलं जाईल, पुढचा विषय हिस्ट्री, इंडिया हिस्ट्री आणि महाराष्ट्र हिस्ट्री तुम्हाला दिलं जाईल. ओके. टाइम टेबल म्हणजे 21 सप्टेंबरला टाइम टेबल दिलं, कारण 22 सप्टेंबरला संपत आहे. 21 तारखेलाच काय रे सायंकाळी तुमच्याजवळ टाइम टेबल येऊन जाईल की काय रे 23 तारखेपासून काय होणार आहे. आणि या बॅच सोबत आलात ना बरोबर, तुम्ही काय महसूस कराल पास होण्याचं. पासच झालो की असं म्हणाल, PSI असणारं पोरगं वरती घालूनच चालतो की काय की वाटलं पाहिजे, ST आम्हाला वाटलं पाहिजे, मी टॅक्सेस गोळा करतो की काय वाटलं पाहिजे, असं तुमचं हे ॲटिट्यूड निर्माण करण्याचा प्रयत्न या बॅचच्या माध्यमातून करणार आहे. आणि खरंच सांगतोय पोरो, ही बॅच केलात ना, विश्वास ठेवून या ठिकाणी आलात ना, तुम्ही बघा रे, फक्त माझ्यावर विश्वास ठेवलात ना, एवढा अजून एक विश्वास ठेवा, शिकवताना का रे याला जे सांगताय त्याच टॉपिकवर जास्तीत जास्त भर देणार आहे, त्याच पॉइंटवर भर देणार आहे. आणि मी या येणाऱ्या परीक्षेमध्ये काय अव्वल स्थान मिळवणार आहे. मित्रांनो, हे प्रीला जे करताय ना, मेन्सला सेम आहे पोरो. एकदा जर GS ला इथं केलात, बरीच पोरं अशी आहेत की लँग्वेजला त्याला 70-75 आहेत, पण इकडे काय घेतलं रे 50च घेतलं, 125 स्कोर झाला आणि मेरिट लागलं का रे 135. म्हणून GS लाही चांगला स्कोर असणं गरजेचं आहे. आणि GS ला मार्क येत नसतील तर पास होत नाहीत आपण. मी म्हणत नाही लँग्वेजला करे मार्क कमी आले तर पास होतो आपण, पण लँग्वेजही करणं गरजेचं आहे. पण त्यासोबत GS चांगला असणं गरजेचं आहे. GS ज्याचं चांगला आहे त्यांनी लँग्वेजला जास्तीत जास्त वेळ मेन्सला देऊ शकतोय. म्हणून जर आता बघा प्री आणि मेन्सचं GS जे आहे करे 80 ते 85% सारखं आहे. म्हणून आतापासून GS ला या व्यवस्थित केलात तर याच्या बाहेर तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही, याची शाश्वत देतो. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.